ऋतुजाच्या लग्नावरून आलो होतो आम्ही घरी यायला संध्याकाळ झाली होती. आणि हे बघा काय म्हणताय, लग्नातून दमून आल्यावर झालेली स्थिती. आणि खरंच ना खूपच दमल्यासारखं झालं होतं, कारण की सकाळी ऋतुजाचं लग्न झालं आणि संध्याकाळी लगेच होती निशाची हळद. तर तिकडे जायचं होतं. तर बघा आता आम्ही इथे आलोय हॉलवर, जिथे की निशाची हळद होती आणि हा हॉल होता हिवरगावच्या पुढे. मग तिकडे आलो. वर आल्यावर पहिले निशाच्या मम्मीला भेटलो. या आहेत चित्राताई. आणि इकडे बघा निशाचा छान असा मेकअप चालू होता, खूप सुंदर दिसत होती या साडीमध्ये ती. इथे तिचा मेकअप चालू होता. इकडे तोपर्यंत बाहेर ना हळदीची पुढची तयारी करून घ्यावं. मग सगळ्या बायका आम्ही इथे बाहेर आलो, सगळं सामान वगैरे घेतलं, जे जे हळदीला गरजेचं असतं ते सगळं इथे घेतलं. आम्ही इथे मांडत होतो. इथे व्हिडिओ शूट सुद्धा चालू होता. आणि इकडे बघा सगळे पाहुणे मंडळी, काही आले होते काही येत होते. तर अशा पद्धतीने आता इकडे हळदीची सुरुवात झालेली आहे. आणि इथे आता नवरीबाईची एंट्री होतीये. नवरीची बहीण तिला घेऊन येत होती. सगळ्यात आधी ना नवरीच्या बहिणी नवरीचा असा हातात हात धरून गोल राऊंड मारत असतात. तर इथे तेच चालू होतं. सगळ्यात आधी बघा आली तिची बहीण म्हणजे पूनम. आणि पूनम ही तिच्या मामाची मुलगी आहे. तर हिने सगळ्यात आधी राऊंड मारला. त्यानंतर ही आहे सोनी, ही सुद्धा मामाची मुलगी आहे जी की मुंबईला राहते. अशा प्रत्येक जण येऊन राऊंड मारत होत्या. ही आहे आमची दीपा. आणि त्यानंतर ही आहे नवरीची मोठी बहीण जी की पोलीस आहे, मोनाताई. हे झाल्यानंतर ना मग सगळेजण नवरीच्या अंगावर पाणी टाकतात. तर इथे बघा सगळ्यात आधी मुलींनी तांब्या घेतला, तिच्या अंगावर पाणी ओतलं. त्यानंतर प्रत्येक जोडी येऊन नवरीच्या अंगावर अशी पाणी टाकते. आम्ही सुद्धा इथे घेतलं, नवरीला आंघोळ घातली. त्यानंतर प्रत्येक जोडी येऊन नवरीला अशी आंघोळ घालत होती. त्यानंतर या आहेत वनिताताई, यांनी सुद्धा पाणी टाकलं. मग यांचे मित्र हे जे सर आहेत ते आले होते, हे सुद्धा आले होते परत. आणि इकडे आता नवरीला धागा बांधण्याचं काम चाललं आहे. जो धागा असतो त्याला हळद लावतात आणि तो नंतर नवरीच्या गळ्यात घालतात. तर इथे बघा सगळ्यात आधी त्या धाग्याला पकडून गाणं म्हणायचं असतं. आणि इथे नवरीची मावशी हे गाणं म्हणत आहे, आम्ही त्यांच्या मागे बोलत होतो. त्यानंतर नवरीच्या भावाने तिला उचलून घेतलं आणि पुढे आता हळद लावण्याचा प्रोग्राम सुरू होणार होता. आणि इकडे बघा सगळेजण मस्त हळद नाचवत आहे. सगळ्यांनी खूप छान डान्स केला. आता इथे असं झालं, आम्ही म्हटलं नंतर डान्स करू, पण वगैरे आम्ही करून आलो तोपर्यंत इकडे डीजे सुद्धा बंद झाला होता, कारण की ऑलरेडी खूप उशीर होऊन गेला होता. आणि इकडे बघा सगळेजण मस्त डान्स करताय. मी त्यांचं इथे शूट घेतलं. प्रत्येक जण हळदीचे ताट घेऊन डान्स करत होते. त्यानंतर इकडे बाजूला ना आता नवरीला हळद लावण्याचा सुद्धा कार्यक्रम सुरू झाला होता. डान्स पण चालू होता आणि हळद सुद्धा चालू होती. मग आम्ही छान असं जेवण केलं आणि घरी आलो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय.